समालोचनाचा भार घेऊन मैदानामध्ये येतोय. दोन्ही संघांना विनंती आहे, सामना हा 4 षटकांचा असेल, याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या. पहिलं षटक हे मॅनेटरी पॉवर प्ले मध्ये खेळवलं येईल. इनफिल्डमध्ये शतरक्षणाची विभूर रचना असेल आणि नक्कीच सलामीची जोडी मैदानामध्ये लवकर लवकर पाठवून दिलेली आहे ती आनंदपूर या संघाने. सलामीची जोडी सुनील आणि गणेश दोन्ही मातब्बार खेळाडू. नक्कीच काहीसा दांडगा अनुभव आणि नक्कीच अनुभवाची ती शिदोरी घेऊन आलेला हा आनंदपूर संघ सांघिक दुसरा विजय संपादित करण्यासाठी दुसरा दुहेरी राऊंड मध्ये खेळ करेल. तर जाऊया सतीश ओव्हर द विकेटसाठी पहिलं षटक निर्णायक षटक घेऊन जाईल. ओव्हर द विकेटसाठी तो मानदेशी या संघाकडून. सकाळीच नक्कीच विचार केला तर आज त्यांचे कर्णधार ॲज अ कॅप्टन ले सरांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त हा संघ इथं चांगला तालमेलीत खेळ करतोय ओव्हर द विकेटसाठी. हो नक्कीच शफल होऊन खेळले. एक सिंगल तिथे एकवटली जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर बॅकवर्डच्या दिशेने चेंडू इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एका धावेने श्रीगणेशा केला जातोय तो आनंदपूर या संघाचा. कारण सुनील मास्टर ब्लास्टर हार्ड हिटर फलंदाज आज मैदानामध्ये खूप साऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा असतील त्याच्यावर आणि नक्कीच त्याला साजेसा खेळ करावा लागेल. साजेसा खेळ करावा लागेल आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी आज खेळ करावा लागेल. ओव्हर द विकेटसाठी जाऊया सतीश ओव्हर द विकेटला. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू तो हो नक्की चेंडू तो नाजागत ताकद होती क्षेत्ररक्षण अप्रतिम विकेटला दुसरा दिला गेला. आणि बघा हा आनंद, कारण विकेट फार महत्वाची होती आणि ती विकेट नक्कीच संपादित केली आहे मी म्हणाले मानदेशी 11 या संघानं. ले सरांचा आज वाढदिवस आणि आज त्या वाढदिवसानिमित्त एक संघ तालमीत घडवलेला संघ आज आनंद व्यक्त करताना, कारण पहिली विकेट गणेशच्या रूपानं प्राप्त होतीये. बॅक टू पॅव्हिलियन युनिट क्रमांक 3 नंबरसाठी फलंदाजीला जे पादांकृत केलंय फलंदाज प्रकाश, एक प्रकाशमय कामगिरी करावी लागेल. ज्यावेळी प्रकाश पडला आणि नक्की धरती प्रज्वलित होते त्याप्रमाणे प्रज्वलित होऊन आपल्या संघासाठी तारणार्थ म्हणून कामगिरी करावी लागेल आज या प्रकाशला. कारण एका धावेसाठी एक विकेट बहाल केली आहे मानदेशी संघाचा गोलंदाज. इन ऍक्शन मध्ये बघितलं तर सतीश खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा ओव्हर द विकेटसाठी हलवर पिचिंग केली. पुन्हा खूप धीम्या गतीने चेंडू रायझिंग स्टार चेंडू मी म्हणेल अप्रतिम, कारण ज्यावेळी त्याने फिंगर रोल्स केले अप्रतिम चेंडू हाताळणी केली आणि चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये त्याला यश आलंय. निर्धाव चेंडूची सांगता करून जातोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती फक्त आणि फक्त 1 धाव. ओव्हर द विकेट पुन्हा नवीन चेंडू. जागेवरून खेळण्याचा मानस होता परंतु पॅड चेंडू तेवढ्या टप्प्यामध्ये बॅटच्या फ्लो मध्ये येत नाहीये. बॅट अँड पॅड मधून चेंडू निघून जातो. टेकअप घेतो विकेट किपरच्या दस्तानामध्ये ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावतो. तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. धावसंख्या स्थिर फक्त 1 धाव आपण या स्कोअर बोर्डवर पाहतोय. म्हणजे एकंदरीत जर विचार केला नक्कीच हो क्लासिक फटका मी म्हणेल. चेंडू 1 बॉल फॉर होईल का पाहावं लागेल. शतरक्षक जज करेल का आणि नक्की शर्तीचे प्रयत्न होते. खूप चांगल्या प्रकारे बॅकअप सुद्धा आला. तो वाईट लॉंग म्हणून धावत शतरक्षक मिड विकेटच्या दिशेने आलाय आणि त्यानंतर गॅदर करतोय. चेंडू कॅरी ऑन केला जाईल तत्पूर्वी येतील या 2 धावा. एकंदरीत स्कोर बरोबर 3 धावा पाहतोय. खूप चांगल्या प्रकारे गुड रनिंग द बिटवीन विकेट. फटक्यात ताकद नाजागत होती परंतु चेंडू उंच हवेत आणि त्यानंतर शतरक्षण पाहायला मिळालं. पुन्हा तोच फटका तीच दिशा रीड केली आहे. 1 बाउंड चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल करेल. चेंडू 1 टू का 4 चेंडू शतरक्षणाच्या आवाक्या बाहेर आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार हा संघर्षाचा चौकार पाहायला मिळाला, कारण तो या फटक्यासाठी ओळखला जातो. बॅक टू बॅक दुसरा फटका अनकम्फर्टेबल पाहायला मिळाला होता परंतु तो नक्कीच 1 टू का 4 दुसऱ्या टप्प्यात नंतर तो तिसऱ्या टप्प्याला 4 धावा देऊन जातोय. धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या आहे ती
7 धावा ना, 7 धावा. नक्कीच माझे सहकारी समालोचक मित्र यांनी सांगितलं रतनबुवा स्पर्धा ज्यांनी गाजवली तो हा खेळाडू म्हणजे प्रकाश आज मैदानामध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. कारण प्रत्येक खेळाडूमध्ये कौशल्य असतं आणि ते कौशल्य दाखवत त्याने जे रतनबुवा चषक स्पर्धा गाजवली होती त्याच्यामध्ये काहीतरी आहे, काहीतरी कला कौशल्य आहे, नैपुण्य आहे, ते त्याने दाखवून दिलं होतं. आणि आज ती स्पर्धा गाजवण्यासाठी होती. हा हेदवली महाराजा चषकाच्या 2025च्या पर्वामध्ये आपल्याला इथे मैदानामध्ये ॲज अ क्षेत्ररक्षक असेल, फिल्डर असेल, एक संघाचा एक अविभाज्य भाग असेल आपल्याला पाहायला मिळतोय. तर जाऊया मॅचमध्ये. मॅच एक रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या येते 7. सतीचं षटक, पहिलं षटक खूप चांगल्या प्रकारे सजलं गेलं, 7 धावा आणि 1 विकेट. त्यानंतर दुसरं षटक ओव्हर द विकेटसाठी गणेशच्या माध्यमामधून पाहायला मिळेल. संघाचा कर्णधार याने गणेशवर जी सांघिक जबाबदारी सोपवली ओव्हर द विकेटसाठी. फुलरलाईन चेंडू होता, खोदून काढलाय, परंतु इनफिल्ड आणि आउटफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण तेवढं ताकदीनं बॅकवर्ड पॉइंटला पाहायला मिळालंय. बॅकअप चांगला आहे. तत्पूर्वी एक सिंगल्स आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 8 या अंकावर पाहायला मिळते. गुड बॉलिंग, गुड बॅटिंग आणि क्षेत्ररक्षणच्या व्यूहरचनेमध्ये बघितलं तर आनंदपूर संघ थोडंसं बॅकफुटवर आहे. मी म्हणेल आतापर्यंत मोठे फटक्यांपासून लांब ठेवले ते मांडुशिया संघानं. हो नक्कीच लिडिंग एज चेंडू लॉस्ट आपला जाईल का पाहावं लागेल. चेंडू धावतोय बोलतोय, क्षेत्ररक्षक जज करतोय. तत्पूर्वी एक सिंगल्स आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा पुढच्या दिशेने रवाना होते, पुढच्या दिशेने आगेकूच करते. धावसंख्या येते 9 या अंकावर. सुनील ज्याच्या बॅटमधून फक्त आतापर्यंत 2 धावा पाहायला मिळाल्यात. एक मास्टर माइंड खेळाडू, मास्टर ब्लास्टर, संघाचा करता हरता करविता अजूनही मैदानामध्ये आहे. थोडंसं मी म्हणेल नक्कीच त्याला सुद्धा गोत्यामध्ये आणून ठेवलंय. कारण एका विकेटच्या मोबाईलमध्ये बघितलं तर फक्त प्रकाशच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला आतापर्यंत. सांघिक दुसरं षटक चालू असताना अजूनही उर्वरित 4 चेंडू घेऊन जाईल आपल्या ओव्हर द विकेटसाठी गणेश. चांगल्या प्रकारे श्री गणेशा केला जाईल गणेशच्या माध्यमामधून. फुलरलेनचा चेंडू आला त्या पावली चेंडूला फेकून देण्यामध्ये वाईड लॉंग ऑफची दिशा क्लिअर करतोय. का ते एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या माध्यमातून चेंडूला फेकून दिला जातोय 6 धाब्यासाठी षटकार. खूप चांगल्या प्रकारे बॅटल पाहायला मिळालं. ज्या पावली चेंडू आला त्या पावली मार्गस्थ धाडून दिलाय. म्हणजे फटक्यात ताकद होती, नजाकत होती. बॉटम एपचा चांगला वापर पाहायला मिळाला आणि नक्कीच चेंडू फ्लाइंग स्टार्ट घेतोय 6 धावेसाठी. 6 धाव्याने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या येते 15 धावा. हो अप्रतिम फटका, क्लासिक ड्राय फटका. चेंडू रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय, दुधारी तलवार चालवली आणि नक्कीच इथं अफलातून चौकार. येथील ह्या 4 धावा. 4 धावाने धावसंख्या पुढच्या दिशेने पाहायला मिळते. ती या स्कोअर बोर्डवर 19 धावा, 19 लॉस ऑफ 1 विकेट एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आनंदपूर आजच्या दिवसाचा लेखाजोखा बघितला तर आनंदपूर संघ एक नावारूपाला संघ या पंचक्रोशीमध्ये सुद्धा नावाजला जातोय अशी त्याची वाहवा मी ऐकली. वेलूक संघ, आनंदपूर संघ आणि नक्कीच त्या नावाला मी म्हणेन साजेसा खेळ करताना आनंदपूर संघ मैदानामध्ये नक्कीच दुधारी तलवार चालवताना फलंदाज म्हणजेच प्रकाश. हो बैठक शॉट, घुटना टेक, तमाचा देख, याई नाही पारी चौका. ठोको भाई ठोको. बॅक टू बॅक विस्फोटक. नक्कीच फटक्यात ताकद होती, नजाकत होती. बैठक शॉट आणि चेंडू मी म्हणला तो चौकार. 4 धावेला आकार देऊन जातोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या येते 23 धावा, 23. नक्कीच अप्रतिम डोळ्याचं पारणं फेडून लावणारी
ही अभेद्य फली म्हणजेच नक्कीच गणेशची सुनील असेल, त्यानंतर सुनीलला प्रकाश, आणि सुनीलवर खूप मोठी जिम्मेदारी आहे. एक संघाचा करता हरता करविता कसा असावा, संघाचा सहसेनापती कसा असावा, आज त्याचं जिवंत मृत्यूमंत उदाहरण देताना एक एक्सप्लोजिव्ह बॅटिंग कशी असावी, विस्फोटक फलंदाजी कशी प्रकारे असावी, त्याचं मादक सौंदर्य, एक विहंगम दृश्य मैदानामध्ये पाहताना सुनील बॅक टू बॅक अफलातून फटकेबाजी. अहो नक्कीच घुटना टेक तमाशा दे, पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा सॉरी बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु असफल. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक महागडं षटक पाहायला मिळालं. 17 धावा खर्च केल्या गेल्या त्या मानदोशी या संघाकडून. अरे मानदोशी संघाचा विचार केला तर नक्कीच त्याच्यामध्ये जी गोलंदाजी पहिल्या गणिक षटकागणिक विचार केला तर खूप चांगल्या प्रकारे अफलातून चेंडू त्याने पॉपिंग क्रीजमध्ये हाताळले होते. टप्प्यावर दिशेवर नियंत्रण होतं. त्यानंतर गणेशचं षटक खूप महागडे षटक पाहायला मिळालं. तिसरं षटक ॲज अ कॅप्टन लिवे सरांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय, परंतु जाऊया कशा प्रकारे रोखले जाईल, कारण नक्कीच संघाचा सरसेनापती स्वतः मैदानामध्ये किल ठोकून उभा आहे. त्याच्या बॅटचा फ्लो जर बघितला तर नक्कीच बैठक शॉट, अफलातून फटकेबाजी आणि नक्कीच रिव्हर्स मध्ये सुद्धा एक चौकार आपण बघितला असेल. नक्कीच वायडिक्स एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक षटकार बघितला आणि बैठकमध्ये 2 चौकार. अशा रीतीने खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग त्याच्या बॅटमधून म्हणजे मानदक सौंदर्य क्रिकेटचं कशा प्रकारचं चौफेर फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट स्लो पिचिंग होती चेंडूमध्ये, परंतु एक धाव घेतली एका धावेने आणि दुसऱ्या धावेला दुजोरा दिला आहे, परंतु गुड रनिंग द बिटवीन विकेट. खूप चांगल्या प्रकारे तालमेल पाहायला मिळाला आहे दोन्ही फलंदाजांमध्ये, म्हणजे सुनील असेल प्रकाश असेल. खरोखरच ज्या प्रकारे पदतालित जुळलं जाते, पावलं पावली धावताना सुद्धा खूप चांगल्या प्रकारे गुड रनिंग द बिटवीन आणि नक्कीच तालमेल दोघांमध्ये खूप चांगल्या प्रकारे समन्वय साधतोय. हो नक्कीच अफलातून फटका आहे मी म्हणेल, आणि येतो वायडिक्स लेवलचा षटकार. सुनील अफलातून आग ओकणारी फलंदाजी करतोय. नक्कीच संघाची पिसे उखडण्याची, गोलंदाजीची पिसे उखडण्याचं काम करतोय आणि खरोखरच मी म्हणेल नतमस्तक होऊन करून देतोय तो स्वतः ह्या गोलंदाजाला. अफलातून स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट सुनील. हो नक्कीच फ्रंट फुटवर जाऊन खेळायचं होतं, परंतु चेंडू काहीसा अवख्या बाहेर त्याच्या आणि तदनंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. खूप चांगल्या प्रकारे ब्लास्ट घडून आणला होता. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला सुनील आपलं लिये सरांचं. ओव्हर द विकेट साठी पुन्हा नवीन चेंडू. हो नजाकत आणि ताकदीचा वापरणे, परंतु इथं तंत्रशुद्ध बॅटिंग पाहायला मिळाली. चेंडू फरार होतोय, चौकार. मॅच मध्ये खूप मजा आली, कारण खरोखर अफलातून चौफेर फटकेबाजी. सुनील ऑन द फायर, कारण सुनीलने आग ओकणारी फलंदाजी केली आहे. चौफेर फटकेबाजीचा बेताज बादशाह. हो खूप सुरेख फटका मारला. थर्ड वेळेला दिशा रीड करी का वेळेस येतो पुन्हा एक संघर्षाचा शंकनाथ चौकार. नजाकत होती, काय बॅटिंग होते, क्लासिक ड्राईव्ह बॅटिंग. खरोखरच नक्कीच डोळ्याचं पारणं फेडणारी आज या मैदानामध्ये अफलातून बॅटिंग करतोय सुनील ऑन फायर. अक्षरशः संघाचा सरसेनापती कसा असावा आणि आज त्यांनी दाखवून दिलंय, कारण मला माझ्या नावासाठी नाही गावासाठी खेळायचंय आणि आज गावासाठी खेळताना खरोखरच काय फटकेबाजी होतीये. सुनीलच्या बॅटचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 चौकार, 2 षटकार, दुहेरी, एकेरी अशा रीतीने अभेद्य फली त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. वाव, येऊ इनाबाद आया भाई आया, लगी तो छगी भाई, ठोको ताली, ठोको
ये हुई ना बात, क्या नजाकत है। हर गेंद को सीधा उठाकर पटकता है और गेंद निकलती हुई तारामंडल में छेड़न। धावसंख्या आहे ती 46 आणि वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन बघितलं ना सर तर 38 धावा सुनीलच्या. सुनीलच्या बॅटचा जर विचार केला ना सर 38 धावा झालेल्या आहेत. नक्कीच 50 ब्रिंग्स अप आपल्याला पाहायला मिळेल का. त्याच्या बॅटचा फ्लो जर नक्कीच अशा प्रकारे फ्लो ओपन जर झाला ना तर त्याच्या वैयक्तिक 50 धावा आपल्याला या एडब्ल्यू चषकाच्या या मैदानामध्ये पाहायला मिळतील. टाळ्या होऊन जाऊ द्या. खरोखर जर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 44 फटक्यांचा बेताज बादशाह सुनील आज मैदानामध्ये नक्कीच हा फलंदाजी करतोय. नक्कीच गोलंदाजाची पिसे उखडण्याचं काम करून दिलंय त्यांनी आणि खरोखरच मी म्हणेल चांगल्या खेळाडूचं गुणगौरव करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मग खेळाडू कोणाचा असू दे, कुठल्या गावाचा असू द्या, कुठल्या नावाचा असू द्या, कुठल्या जातीचा का असं ना, परंतु खेळ अप्रतिम, खरोखरच लाजवाब. नक्कीच सन्माननीय श्री अजयजी पाटेकर यांच्याकडून 3 षटकासाठी 555 कॅश प्राईज आलेले आहेत. तर दत्ता फर्डे सरांचं नक्कीच निवेदन होतं, आम्ही ते वाचून दाखवलं. जाऊया ओव्हर द विकेट. सन्माननीय श्री अजयजी पाटेकर सरांनी जे 555 कॅश प्राईज ठेवलेले आहे 3 षटकारांसाठी. परंतु सर आपण मॅच पाहत असाल, एन्जॉय करत असाल तर खरोखरच डोळ्याचं पाडणं फेडून ठेवणारी फटकेबाजी आपण या मैदानामध्ये पाहतोय. सुनील ऑन फायर होतोय, आग लावून टाकतोय, मैदानामध्ये धुराळा उडून देतोय. 44 फटकेबाजीचा बेताज बादशाह ऑन फायर सुनील. हो नक्कीच मिस अंडरस्टँडिंग बघायला मिळाले. एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा दिशे वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय हा 1 बाउंड चौकार. सन्माननीय श्री नरेश जिल्हे सरांकडून मानदोशी टीम जर विन झाली तर फार मोठं कॅश प्राईज ठेवलेलं आहे. 5000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. मानदोशी संघ क्वालिफाय झाल्यानंतर ना. ओके सर, थँक्यू. नक्कीच संघाचं मनोबल वाढवण्याचं जे काम आपण करतायत खूप चांगल्या प्रकारे. परंतु पाहूया खेळ तसा होईल का. येस, खूप चांगल्या प्रकारे पुन्हा असा शत्रुक्षण चांगल्या प्रकारे सजलं गेलंय. जे एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश लॉगॉप आणि बॅकवर्ड स्पेअरची दिशा आहे खूप चांगल्या प्रकारे रेड केली होती फलंदाजाने. परंतु शतरक्षाचा बॅकअप बघितला तर खूप चांगल्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळाला आहे. आणि तदनंतर विचारकडे स्कोअर बोर्डवर धावसंख्या आहे ती 51 धावा 50+. नक्कीच आजच्या दिवसातील सर्वोच्च उच्चुंग म्हणजे उत्तुंग अशी धावसंख्या 50+ पाहायला मिळाली. हो हो हो, लगी मला वाटतंय छगी. हो केयास भाई छा गया तेरे ऊपर, क्या लाजवाब बल्लेबाजी है. ये हुई ना बात. हर की परवाह करता तो जितना छोड़ देता, हर की परवाह करता तो जितना छोड़ देता, जितना मेरी हार है और मैं वो हार का बेताज बादशाह. नाम है सुनील. क्या भाई गजब की बल्लेबाजी इस बीच मैदान के अंदर. ओव्हर द विकेट. वाव, आता मी म्हणले बुंद्यातून चेंडू खोदून काढा, चेंडू कारपट शॉट, घासत चाटत पुसत का रंगला चेंडू सीमा रेषा पार. चो चो चोकार. येऊ ना बात. ठोको भाई ठोको. प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर जा. सामना खरोखरच अप्रतिम डोळ्याचं पारणं फेडून देतोय. काय बॅटिंग आहे अप्रतिम. आजच्या दिवसामध्ये सगळ्यांचं मनोरंजन केलंय या फलंदाजाने. खरोखरच धावसंख्या संघाची बघितली तर 61 धावा, 62 धावांचं टार्गेट असताना वैयक्तिक सुनीलच्या धावांचा जर विचार केला ना सर 48 धावा 48. जे लॉंग स्टॉपला जो ब्लॅक पडदा आहे तिथे जे क्षेत्ररक्षक असतील, प्रेक्षक असतील, जे बसलेले असतील, स्वयंसेवक कोणी असू द्या, त्यांनी मैदानाच्या बाहेर जायचं आहे. आयोजकांची आपल्याला विनंती आहे. लॉंग स्टॉपला जो ब्लॅक पडदा आहे बघा तिथं आपण नक्कीच धन्यवाद. सहकार्य केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आपले सर्वांनी बाजूला या, कारण मॅच खूप महत्वाची आहे. आपण बघितले असेल आनंदपूर संघाने खरोखर सर्वांचा आनंद
नक्कीच आनंदात द्विगुण म्हणजे एक दूध शर्करा योग आपल्याला पाहायला मिळाला. सुनीलच्या बॅटचा फ्लो ओपन झाला आणि 48 धावांचं योगदान दिलं. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर खरोखर संघाचा करता अर्था करविता सरसेनापती कसा असावा आणि तो आपण या मैदानामध्ये बघितला. 48 वैयक्तिक 48 धावा, अप्रतिम चौफेर फटकेबाजी. नक्कीच सलो की पल्लो करून सोडलं गोलंदाजांना आणि गोलंदाजांनी सुद्धा विचार केला नसेल की एवढे फटके आमच्या या गोलंदाजीमधून पाहायला मिळतील किंवा घडून येतील. तर जाऊया, शतरक्षण लावून घ्या. आनंदपूर संघाला आपलं विनंती आहे, आम्हाला वेळ द्या, आम्ही तुम्हाला वेळ देऊया. लवकर लवकर साजेसा खेळ होईल. शतरक्षणचं व्यूहरचना चक्रव्यूह ते आपण अभेद्य चक्रव्यूह या मैदानामध्ये फेकून द्यायचंय, सजवायचंय. 24 चेंडू 62 धावा विजयाचं समीकरण असताना आता मानदोशी संघाला कॅश प्राईज ठेवले सरांनी. नरेश लिहे सरांनी कॅश प्राईज ठेवलेले आहे. जर संघ क्वालिफाय झाला, हा सामना जिंकला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज नगद दिलं जाईल, रोख दिलं जाईल. नक्कीच हे संघासाठी, संघाच्या मनोबल वाढवण्यासाठी हे थोडं छोटं मोठं मी म्हणेल जी बक्षीस असेल ती एक आनंदाचा भाग असतो. पैसा आजकाल प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये असतो, प्रत्येकाकडे पैसा असतो, पण एक आनंद द्विगुणित करण्यासाठी संघाचं पाठबळ म्हणून करता होता संघाचा एक चाहता आज 5,000चं कॅश प्राईज देतो. आपला संघ क्वालिफाय झाला, आपल्या गावाचं नाव होईल आणि नक्कीच गावाच्या नावाला जिंकण्यासाठी साजेसा खेळ करावा लागेल. 24 चेंडू 62 धावांचा विजयाचा पाठलाग करताना कशा प्रकारे गोलंदाजी असेल. सुनीलनी नक्कीच मी म्हणेन आजच्या दिवसामध्ये माझं सुद्धा मन जिंकलं. काय बॅटिंग होती, क्लासिक कव्हर बॅटिंग, चौफेर फटकेबाजीचा बेताज बादशाह. मैंने तो पहले ही जिक्र किया था, काफी अच्छी नवी दिल्ली बल्लेबाजी की और इस बीच बल्ले के साथ काफी अच्छा 48 रन का योगदान दिया. काफी बढ़िया बल्लेबाजी देखने को मिली सुनील के बल्ले के साथ. और इस वक्त जीत के लिए देखा जाए तो तानाजी लिये सर, आपण जिथे असाल नक्कीच आमच्या समालोचन कक्षामध्ये या. आयोजकांची आपल्याला विनंती आहे. तानाजी लिये सर, आपण जिथे कुठे असाल आयोजकांची विनंती आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. तर जाऊया. ओव्हर विकेटसाठी पहिलं षटक सजलं गेलंय. हो, नक्कीच आडव्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सतीश आणि भगवान ही सलामीची जोडी मैदानामध्ये असताना आणि गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज सुनील, संघाचा करता हरता करविता, संघाचा सहसेनापती ज्याने 48 धावा आपल्या बॅटमधून काढल्या, तोच मास्टर माइंड खेळाडू. हो, नक्कीच ब्लॉक होल्ड मधून खेळून काढलेला फटका होता. वायडिक्स लॉंगॉनला चांगलं शत्रुक्षण पाहायला मिळालं आणि एकंदरीत धाव एक श्री गणेशा केला जातो. संघाचं अकाउंट ओपन केलं जाते, खातं उघडलं जाते एका धावेने. ओव्हर द विकेट सुनीलला पाहूया. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता आपण पाहतोय सतीश आणि त्यानंतर भगवान. स्ट्राईकला लेफ्ट आर्म फलंदाज म्हणजे भगवान. हो, आडव्या पट्ट्यामध्ये चेंडूला चांगला चोपून काढला. मी म्हणजे वन बाउंड चेंडू फरार होतोय, आपलातून फटका आणि येतोय हा चौकार. अशाच फटक्याची आवश्यकता आहे ती या मानदोशी संघाला, कारण कॅश प्राईज 5,000चं आहे. परंतु हे 5,000चं कॅश प्राईज आपल्याला या संघासाठी नाहीतर गावासाठी नाहीतर आजच्या दिवसामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला साजेसा खेळ करावा लागेल. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आजच्या दिवसासाठी खेळला तर नक्की शेवटचा दिवस आपल्याला बघायला मिळेल, परंतु आजच्या दिवसासाठी थोडंसं कष्ट करावे लागतील आणि ते कष्ट नक्कीच नित्य नेमाने केले जातील. कारण शेवटला असं म्हटलं तर सर, जर का आपल्या अजून कुठलं काही घडलं नाही बिघडलं नाही, परंतु प्रयत्न करणं आपल्या हातात आणि ते प्रयत्न करावे लागतील. ते शर्तीचे प्रयत्न आज इथं या मैदानामध्ये मानदोशी संघाकडून होतील का पाहूया. नेक्स्ट. हो, नक्की शॉर्ट फीट चेंडू होता. चेंडूमध्ये असमान आणि वाहून सुद्धा नक्की उछाल होतो. म्हणजे काही समय टप्पा घेतल्यानंतर चेंडू काहीसा टेकअप करतोय आणि विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. लिडिंग एज आणि शतरक्षण गलीमध्ये. हो येस, विकेट. खूप चांगल्या प्रकारे मी म्हणेल शतरक्षणाचं जे चक्री होतं, जाळं होतं ते विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम केलंय. मी म्हणेल अभिमन्यूला ज्याप्रमाणे फसवलं होतं चक्रीमध्ये, त्याप्रमाणे चक्रीवर रचलं होतं. गलीमध्ये चांगलं शतरक्षण सजलं. तत्पूर्वी एक विकेट ब्रेक थ्रूच्या रूपामध्ये पाहायला मिळाला. पहिलाच झटका
तो मांदोशी या संघासाठी भगवानच्या रूपामध्ये पाहायला मिळाला आहे. इनायट क्रमांक 3 नंबरसाठी फलंदाजीला आमंत्रित केले आहे ते फलंदाज गणेश. सुनील खरोखरच आज ज्याप्रमाणे त्याचे सकाळपासून मी नाव बघितलं का खरोखर या खेळाडूमध्ये काहीतरी कौशल्य आहे, नैपुण्य आहे आणि नक्कीच ते बघायला सुद्धा मिळालंय. ओव्हर द विकेटला पुन्हा सुनील. धीम्या गतीने फुलरलेनचा चेंडू होता, फसवा चेंडू होता आणि नक्कीच मी म्हणाले बघा प्रत्येक चेंडूची जर व्हेरिएशन बघितलं ना तर खरोखरच प्रत्येक चेंडूवर ज्यांनी ज्यावेळी बरं नक्कीच सर 6च्या 6 चेंडू मध्ये ज्यांनी फिंगर रोल्स केले तर बघा आता मागील चेंडू मध्ये पूर्ण ते फुलरलेनचा चेंडू होता, धीम्या गतीने चेंडू टाकला आणि नक्कीच हा फसवा चेंडू होता. त्या चेंडूवर बघितलं तर कुठल्याही प्रकारे धाव नाहीये, धाव संख्या स्थिरावते, धाव संख्या ती फक्त आणि फक्त 5 धावा. सुनीलचं पहिलं षटक विचार केला तर खूप चांगल्या प्रकारे सर्व चेंडूची व्हेरिएशन बघितलं. खरोखर आपण बघितलं प्रत्येक चेंडूची व्हेरिएशन बघा 6च्या 6 चेंडू त्यांनी नक्कीच प्रत्येक अँगलने टाकलेत आणि त्याचाच मापदंड मी म्हणेल त्यांनी दिला तो मांदोशी या संघाला. कारण फक्त आणि फक्त एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा खर्च केल्या आहेत. गुड बॉलिंग सुनील. ओव्हर द विकेटला जाऊया. नवीन गोलंदाज गणेशच्या खांद्यावरची जबाबदारी आहे सुनीलच्या माध्यमातून त्यांनी दिली. आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑनला मिड विकेटच्या दिशेने आमच्या समालोचन कक्षामध्ये सुनील आहे. नक्कीच त्याचा एक दांडगा अनुभव आणि व्हाईट येस पंचांचा दुजोरा येतोय. दोन्ही हात समांतर हवेमध्ये पाहायला मिळालेत आणि अवंतरमध्ये एक भर पडते. धावसंख्या ती 6. खूप चांगल्या प्रकारे हे मैदान सुसज्ज असं मैदान दिमागदार आयोजन पाहायला मिळते. आता शॉर्टपिच चेंडू होता, पुश केलं, पुश रवो 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षक फील्डकडे गाव नक्कीच काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक सजलं होतं आणि बॅकअप बघा किती चांगल्या प्रकारे. नक्कीच सर्व खेळाडूंचा विचार केला ना तर एका तालमीत घडलेले क्रिकेटर वाटतात बघा. कोणाची बॉडी फिट नाही, लठ्ठ नाही, सर्व एक अँगलने म्हणजे एका कोणामध्ये एका साच्यामध्ये मला वाटतं घडवलेले 11च्या 11 खेळाडू म्हणजे आनंदपूरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु सांघिक खेळ खरोखर तेवढाच वाखाणण्या जोगा त्यांचा पाहायला मिळतो. ओव्हर द विकेटला गणेश. चेंडू हवेत आणि हो यस विकेट. स्वतः सुनील जे काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या दिशेने होते परंतु वाईडिश लॉंगॉनला दिशा रीड करतायत, धावत पलत जाऊन चेंडू हातामध्ये घेत आहेत. तत्पूर्वी दुसरी विकेट पाहायला मिळते ती मांदोशी या संघाची. मिडल ओव्हर मध्ये नक्कीच न्यू फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय तो मिडल ओव्हरमध्ये आपण दीपक लिहेला पाहतोय. दीपक लिहे मैदानामध्ये प्रस्थान घेत आहेत. स्ट्राईक रोटेट करतील फलंदाजीमध्ये. ओव्हर द विकेटसाठी गणेश. पुन्हा फुरार त्यांचा चेंडू होता, निर्धाव चेंडूची सांगता करून जातोय मला वाटतं आणि आऊट. पहिला चेंडू आणि त्यानंतर विकेटचं पतन. दीपक बॅक टू पॅव्हिलियन. ज्या पावली आला त्या पावली माघारी धाडण्याचं काम केलंय गोलंदाजानं म्हणजे गणेशनं. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी सजली गेली आहे. ज्याप्रमाणे आपल्या हातातील चेंडू गणेशच्या हातामध्ये स्वतः कर्णधाराने दिला, थोडंसं त्याने विचारला केला असेल की ज्याप्रमाणे मी षटक हाताळलंय त्याच प्रकारे तुला षटक हाताळायचं आहे. कारण आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचं आजच्या दिवसातून, आजच्या घाटामधून निघायचं असेल तर नक्कीच सांघिक खेळ होणं फार महत्वाचं आहे. वैयक्तिक क्रिकेट हा खेळ कोणी वैयक्तिक एकाच्या जीवावर जिंकला जाऊ शकत नाहीये. त्यासाठी सांघिक खेळ महत्वाचं मानला जातो आणि नक्की तो सांघिक खेळ या आनंदपूर या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा फुलरल्यांचा चेंडू लेट कार्डचा फटका आहे परंतु पाहूया वाईडिश लॉंग क्षेत्ररक्षक सहजलंय खूप चांगल्या प्रकारे. एक धाव रोखू शकत नाही. एका धावेला आकार येतोय. एका धावेने धावसंख्या होती ती 9 धावा. बघा डबल फिगर अंकामध्ये जाण्यासाठी सुद्धा किती शर्तीचे प्रयत्न करावे लागलेत ते मांदोशी या संघाला. कारण आतापर्यंत त्यांचे 2 विकेट आपण बघितले आणि 3 विकेट आणि त्यानंतर धावसंख्या येते 9 धावा. खरोखरच डबल फिगर मध्ये जाण्यासाठी एवढं अथक प्रयत्न करावे लागलेत.
पुन्हा शॉर्ट पिचचा चेंडू होता, आडव्या पट्ट्याने चेंडूला खेळण्याचा मानस आणि नक्कीच चेंडू निघून जाईल, फाईन लेग स्क्वेअरची दिशा रेड करेल. येतोय हा चौकार. धावसंख्या येते 13. खूप चांगल्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये फाईन लेग स्क्वेअरची दिशेने हा एक चौकार पाहायला मिळाला. कारण ते जर क्षेत्र बघितलं ना तर त्या क्षेत्रामध्ये तेवढ्या क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक फिल्डिंग करत असताना तो चौकार पाहायला मिळाला. खूप चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करण्यात केलं होतं, फटक्यात नजाकत होती. नक्कीच 4 धावा पाहायला मिळाल्या मागील चेंडूवर. हे चेंडू निर्णायक चेंडू, निर्धाव चेंडू. षटकाचा विचार केला तर धावसंख्या 12 चेंडू 13 धावा. खूपच वाजवी षटक पाहायला मिळालं. आणि या वाजवी षटकाचा विचार केला तर बघा ना, आतापर्यंत आपण जो लेखाजोखा वाचून दाखवला तो म्हणजे 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 13, येणारे 12 चेंडू, उर्वरित चेंडू कशा प्रकारे असतील ते पाहूया. ओव्हर द विकेट तिसरं वैयक्तिक पहिले षटक मला वाटतं. गोलंदाज प्रकाश. काऊ कॉर्नर शतक्षक आहे आणि जज करेल का? ओएस सुनील, स्वतः सुनील कर्णधार. आज मी म्हणेल सुनीलचा दिवस आहे. ज्या क्षेत्रामध्ये सुनील जातोय त्या क्षेत्रामध्ये वर्चस्व आणि विजय प्राप्त करतोय. आतापर्यंत खरोखरच त्याच्या नावाचा गावगावा का असावा, का नसावा, का असावा? कारण त्याने ते दाखवून दिले, सिद्ध करून दिले. जिथे उभा राहतो तिथे मी माझं स्वतःचं अस्तित्व दाखवतोय आणि स्वतःचं अस्तित्व घडवतोय. कारण आज संघासाठी नाही तर गावासाठी, आणि गावासाठी नाही तर स्वतःच्या नावासाठी सुद्धा आज त्याने चांगला खेळ केलाय. त्याच्या बॅटमधून 48 धावा, त्यानंतर पहिले षटक 1 विकेट, आणि त्यानंतर त्याने 2 कॅचेस. म्हणजे बघा संघासाठी किती महत्वाचा खेळाडू आहे सुनील. नवीन फलंदाज किरण भोईर. मिडल ओव्हरमध्ये सुद्धा एक संघर्ष करावा लागलाय तो मातोश्री संघाला. कारण एका पाठोपाठ विकेट टू विकेट वाईट. येस, खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर निघून जातो चेंडू आणि एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने धावसंख्या 14 धावा. 62 धावाचा विजयाचा लक्ष्याचा पाठलाग करताना एक संत हलवार गतीने चाललेली सुरुवात. हो, नक्कीच आडव्या पट्ट्याने चेंडू खेळून काढलाय. कावकरामध्ये रीड होईल का? क्षेत्ररक्षक धावतोय पलटो स्वस्त. तत्पूर्वी एक धाव दुसरी धावेला आकाराने हो तुतू मेमे आणि थोडंसं फंबल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येते 16 धावा. आडव्या पट्ट्यामध्ये चांगल्या प्रकारे शफल होऊन खेळले होते, परंतु क्षेत्ररक्षण चपलतेने चेंडूला कॅरी करतात. तत्पूर्वी हो लॉंग स्टॉपला चेंडू राहील का ना? येस, क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारे सजवलंय. प्रत्येक क्षेत्ररक्षकांची इथे विवर असताना बघितले ना तर तिन्ही फॉर्मॅटमध्ये फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, या तिन्ही चममध्ये हा संघ खरोखरच निर्भीडपणे खेळ करून दाखवतोय. एक सिंगल आणि दुसऱ्या धावेला प्रयत्न, परंतु एकच धाव. एका धावेने धावसंख्या होती ती 17 धावा. आता कुठल्या संघाला मिळेल खतरा, परंतु मी म्हणेल आतापर्यंत निर्विवाद वर्चस्व असेल ते आनंदपूर या संघाचं. ती गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण का असे ना, तिन्ही फॉर्मेटमध्ये एक लवब्यासारखे उभे राहिलेत. लिडिंग एज आपल्याच फॉलोथ्रोमध्ये चेंडूला विसरून घेतील का? ओएस 1 बाउन्स टप्पामध्ये चेंडू आपल्या हातामध्ये गॅदर केला जातोय. या गोलंदाजी या मार्कवर असलेले गोलंदाज म्हणजेच प्रकाश. धावसंख्या फक्त आणि फक्त 18. 18 लॉस ऑफ 4 विकेट्स, 5 विकेट्स. बॅक टू बॅक 2-0, 2 डॉट बॉल. सांघिक तिसऱ्या षटकाचा सुद्धा विचार केला तर निर्णायक षटक हाताळलं होतं प्रकाशनं. फक्त अवघ्या 5 धावा खर्च केल्या. किती कंजूस गोलंदाजी केली सर, बघितली ना. पहिलं षटक सुनीलचं असेल त्याने सुद्धा कंजूस गोलंदाजी केली होती. त्यानंतर दुसरं षटक गणेश चालत 8 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक 5 धावा. म्हणजे एकंदरीत मी म्हणेल नक्कीच एकलव्यासारखं यांनी खेळ केला. या सांघिक खेळ कसा असावा याचं एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आनंदपूर.
भटकत ना जगत होती, परंतु शर्तीचे प्रयत्न केले जातात. काऊ कॉर्नर आणि वाईडिश लॉंग ऑनला जे क्षेत्ररक्षक आहेत एक चाणक्षणे झेपावले गेले त्या गोलंदाजीवर. आणि नक्कीच विर्भात वर्चस्व कसं असावं त्यांनी या स्क्वॉड मध्ये दाखवून दिलंय, या मैदानामध्ये दाखवून दिलंय. आउट. इथं विकेटला दुजोरा दिला गेलाय. बॅक टू बॅक विकेट नाही म्हणता येणार, परंतु नक्कीच निर्विवाद वर्चस्व या मैदानामध्ये आनंदपूर या संघाचं पाहायला मिळतंय. 62 धावांचा टार्गेट, एक विशालमय स्कोर अंगीकृत करताना, विजयाचं पादांकृत करताना एक हरारीने सामना सहजरित्या हारण्याच्या उंबरठ्यावर मी म्हणेल, आता मी असंच म्हणावं लागेल, कारण सहजरित्या सामना जिंकता येणं शक्य नाहीये. 62 धावा खूप जास्त धावा आहेत आणि आतापर्यंत स्कोर बोर्ड आपण बघितल्या तर 19 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्लोअर पिचिंग होती, धीम्या गतीने चेंडू पुन्हा आपल्या हाताने गॅदर करतायत गोलंदाज ओव्हर द विकेटसाठी. न्यू फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये चेतन ओव्हर द विकेटला. पाहूया मारा कसं काय प्रकार करतील. फुलारल्यांचा चेंडू, हा बिमार चेंडू असेल का? ओ एस, नक्कीच पंचांनी दुजोरा दिलाय. 20 लॉस ऑफ 5 विकेट 5 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होता, नक्कीच बॅकफुटवर जाऊन थोडासा पंच केलाय, परंतु एक सिंगल्स येईल आणि सॉरी लास्ट अँड बेस्ट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू मैदानामध्ये घेऊन जाईल ओव्हर द विकेटसाठी भगवान. सहजपणे निर्विवाद वर्चस्व कसा असावा आजच्या या मॅच मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळालं. आनंदपूर संघानं सांघिक फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये आपलं चुणूक म्हणजे आपलं चाणक्य दाखवून दिले, आपली रणनीती दाखवून दिली आणि खरोखरच विजयाचं लक्ष्य सहजरित्या अचीव्ह केलंय, मिळवलंय. आणि सामना इथं मी म्हणेल आनंदपूर संघ विजयी होतोय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचं हार्दिक कौतुक. या संध्याकाळच्या सत्रामध्ये माझ्या जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं मी यथोचित स्वागत करतो शाब्दिक सन्मानाने. आणि यापुढील सामना आपण घेऊन जाणार आहोत. माझ्या समवेत माझे समालोचक मित्र असतील. मॅन ऑफ द मॅचसाठी सुनील आपण यायचं आहे, ज्याच्या बॅट मधून स्वतःचा संघाचा